बऱ्याचदा सगळ्यांसाठी पळणारा, सगळ्यांची काळजी घेणारा त्याच्याच आयुष्यात मागे पडतो. घमंड आहे म्हणून नाही, तर कधीकधी स्वतःच्या आत्मसन्मानासाठी सुद्धा लोकांची साथ सोडावी लागते. पैसा आला की लोकांचे राहणीमान बदलते, लायकी नाही. तुम्ही स्वतः चांगले आहात म्हणून सगळ्या दुनियेला चांगलं समजण्याची चूक करू नका. हे म्हणजे असं झालं की मी वाघाला खात नाही तर वाघ पण मला खाणार नाही. मस्करी म्हणजे चालाखीने केलेला अपमान असतो. आयुष्यात वाईट वेळ आल्यावरच कळते आपलेपणाचा मुखवटा घातलेले नेमके कोण आहेत. तुक्का लावून केलेलं काम एखादे दुसऱ्या वेळेस चालू शकतं, पण इमानदारीने केलेले काम आयुष्यभर चालतं. ज्याचा स्वभाव वाहणाऱ्या पाण्यासारखा असतो तो स्वतःचा मार्ग स्वतःच शोधतो, व जो दगडासारखा असतो तो कायम इतरांच्या मार्गात आडवं येण्याचं काम करतो. महागडे कपडे, किमती गाड्या, दागिने माणसाला सुखी बनवत नसतात, त्याला सुखी बनवतो तो त्याचा दृष्टिकोन. म्हणूनच रडणारा महालात राहूनही रडतो आणि हसणारा झोपडीत राहूनही हसतो. तुम्ही दिलेला शब्द एखाद्याच्या आयुष्यातला शेवटचा आशेचा किरण असू शकतो, म्हणून कोणाला शब्द देण्यापूर्वी विचार करून द्या. स्वतःला श्रेष्ठ समजणे म्हणजे आत्मविश्वास, पण फक्त स्वतःला श्रेष्ठ समजणे म्हणजेच अहंकार. एक गोष्ट लक्षात ठेवा, कोणाला जर तुमची व्हॅल्यू कळत नसेल तर त्याने तुमची व्हॅल्यू कधीच कमी होत नाही. ह्या 2 गोष्टी आयुष्यात कधीच करू नका. 1. खोट्या माणसावर प्रेम आणि 2. खऱ्या माणसासोबत गेम. बदलायचं तर इथे कोणालाच नसतं, पण कधी परिस्थिती तर कधी माणसं बदलण्यास भाग पाडतात. कामात व्यस्त आणि स्वतःमध्ये मस्त राहायला शिका, कारण इथे कोण कधी बदलेल सांगता येत नाही. सौंदर्य तर काही क्षणांचेच आकर्षण असते, पण आयुष्यभर बांधून ठेवण्यासाठी व्यक्तीमध्ये मर्यादा आणि संस्कार असणं गरजेचं असतं.